नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या मोटिवेशन विथ वैशाली या यूट्यूब चॅनलवर। आणि बघा, माझ्या अभ्यासाची सुरुवात आज इतिहासापासून झालेली आहे आणि मी यूट्यूबवर प्रवीण अकॅडमी म्हणून एक चॅनल आहे यूट्यूबचं, त्यांचे काही फ्री लेक्चर्स येतात ते तुमचा पण छान अभ्यास सुरू असेल, तुमचा पण स्मार्ट स्टडी सुरू असेल, सगळे मन लावून अभ्यास करत असाल आणि आपल्याला मन लावून अभ्यास करावाच लागणार, कारण आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल तर आपल्याला भरपूर गोष्टीचा त्याग करावा लागणार आणि हा त्याग आपल्याला कम्फर्ट झोनचा, एंटरटेनमेंटचा, सर्व गोष्टीचा त्याग करून आपण सर्वात उंच पदावर जाणार आहोत। आणि मैत्रिणींनो, आपण जेव्हा एखाद्या टॉपरचा इंटरव्ह्यू बघतो ना, तेव्हा आपण त्यात हरवून जातो आणि आपल्याला वाटतं की म्हणजे त्यांची ऑटोबायोग्राफी ऐकतो किंवा मग आपल्या अंगावर शहारे येतात अक्षरशः। आपल्याला वाटतं की मी पण असं कधी करून दाखवेल, मी कधी यशस्वी होईल, पण मैत्रिणींनो हा सोपा नसतो। या संघर्षाच्या मागे भरपूर मेहनत असते आणि हे बघा, माझे आजचे नोट्स तयार झालेले आहे आणि अशाच प्रकारे भरपूर अभ्यास करावा लागणार आहे। आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी दररोज काहीतरी वेगळं करावं लागणार आहे, आपल्या अभ्यासात आपल्याला सातत्य ठेवावं लागणार आहे आणि प्रत्यक्षात मेहनत करावी लागणार आहे, कारण जेव्हा प्रत्यक्ष मेहनत करू तेव्हाच आपण आपला संघर्ष जीवनात उतरवू शकू। आणि म्हणून तुम्हाला सांगते की आपल्या आरसाला मात करावी लागेल, आपल्याला कम्फर्ट झोनमधून निघावं लागेल, सोशल मीडियापासून दूर राहावं लागेल। आपल्याला फक्त सोशल मीडियावर मोटिवेशन किंवा अभ्यास किंवा टॉप न्यूज किंवा आपण जर एखाद्या टीचरचं गाईड घेत असेल फक्त तेवढंच आपल्याला फॉलो करावं लागेल, कारण जर आपण जर असं केलं नाही तर आपल्या मनात ती जिद्द तयार होणार नाही अभ्यासाची आणि जे आपल्या अंगावर टॉपरचे इंटरव्ह्यू बघून शहारे येतात ना, त्याचा काहीच उपयोग होणार नाही। म्हणून तुम्हाला सांगते की जर जीवनात काही मिळवायचे असेल तर जेही काही बघतो ना आपण, त्या बघण्यातून आपल्याला काहीतरी घेता आलं पाहिजे। जसं की मी आता इंटरव्ह्यू बघते टॉपरचे, तर आपल्याला वाटतं की आपणही काहीतरी करून दाखवू, तर मला असं वाटतं की माझा कधीतरी असा इंटरव्ह्यू घेणारे माझ्या घरी येतील आणि मीही काहीतरी करून दाखवेल। हे आपलं स्वप्न असतं सगळ्यांचंच आणि माझ्यासारखं तुमचं पण स्वप्न असेल, पण त्यामागे भरपूर मेहनत राहणार आहे आणि ती मेहनत आपल्याला स्वतःच्या संघर्षातून जिंकावी लागणार आहे। तेव्हाच आपण ती जिद्द तयार करून आपण आपल्याला प्रत्यक्षात मोटिवेट करू शकू। आणि हे जे सक्सेस आहे ना, हे सक्सेस एका 2 मुलाची आई किंवा लग्न झाल्यानंतर मिळत आहे आपल्याला। हे काही एवढं सोपं नाही आहे, जेवढं बोलण्याने सोपं वाटते तेवढं करून दाखवणं त्यामागे फार कष्ट आहे। अशा भरपूर ताई आहेत की त्यांचे कमेंट येतात की ताई हे काय आता अभ्यास करायचं वय आहे, आता तर आपल्याला कामं करायच्या, जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या। बरोबर आहे तुमचं, पण हा जो एज ग्रुप आहे, या जो आपण एज ग्रुप क्रॉस करून आलो ना, त्यात आपण समजूतदार बनायला लागलो, आपण मॅच्युअर व्हायला लागलो, आपला अल्लडपणा कमी झालेला आहे। त्यामुळे आपण जी स्वप्न पाहिली होती किशोरावस्था ती आपली पूर्ण झालेली आहे, पण आपल्या मनात एक जिद्द होती काहीतरी करून दाखवायची, ती अजून पूर्ण व्हायची आहे। त्यामुळे आपल्याजवळ आता ही जी वेळ आहे ना, ती आपण त्या वेळेचा उपयोग ती जिद्द पूर्ण करण्यासाठी हळूवार करू शकतो, कारण आपल्याला जी इच्छा आहे ना ती देवाजवळ आपण मागतोय, पण त्याच्यासाठी देव म्हणेल की तू संघर्ष कर, मी तुझ्या पाठीशी आहे। कधीही हिंमत हरायची नाही, खचायची नाही, असं काहीतरी करून दाखवायचं की ते बघतच राहायला हवं, कारण मला माहीत नाही की ते कसं होईल, तर पण आपलं फक्त काम आहे की आपण आपली मेहनतीने आपली जागा जिंकायची आणि हे बोलून नाही तर आपल्याला करून दाखवावं लागणार आहे, कारण आपल्याला काही फरक पडत नाही की कोणी काय म्हणेल आपल्याला, किंवा जे म्हणणारे असतील तेच एक दिवस आपल्याला म्हणतील की कसे पोहोचलेत तुम्ही ध्येयापर्यंत, आणि ते विचारच करत राहतील की हे कसं झालं आणि काय झालं, पण त्याच्या मागे ना आयुष्यात एवढे संघर्ष येणार आहेत आपल्या आणि आपल्याला एवढी मेहनत करावी लागेल की त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही, ते शब्दात व्यक्त करावी लागत नाही। कारण मला माहीत आहे की जर आपल्याला आपलं जीवन सुंदर लिहायचं असेल, आपल्या मुलांसमोर आपलं मोटिवेशन तयार करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला आत्ता या क्षणापासून लढायला सुरुवात करावं लागेल। आणि हे ज्या मैत्रिणींनी अजून स्टडी स्टार्ट केलेला नाही त्यांच्यासाठी पण सांगते की सुरुवात करा, हीच वेळ आहे आपल्याजवळ, आपल्याला सुरुवात करावी लागेल। या वेळेत आपल्याला भरपूर बुद्धिमत्ता आहे आणि या बुद्धिमत्तेचा आपल्याला लाभ घ्यावाच लागेल आणि त्यामुळे 2025 मध्ये येणाऱ्या प्रत्येक संधीचा आपण लाभ घेण्यासाठी तयार असू। आपल्या समोर एक नवीन संधी असेल तेव्हा आपण सज्ज असू, त्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे, कारण ही वेळ गेली तर पुन्हा वेळ येणार नाही। म्हणून लढा, सुरुवात करा, संघर्षाला आपली शक्ती बनवा। चला तर भेटूया पुढील व्लॉगमध्ये, तोपर्यंत स्मार्ट स्टडी करा, स्वतःच्या पॉझिटिव्ह विचारांना खत पाणी घरा, निगेटिव्ह विचारांना थारा देऊ नका
आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.